लोकसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे गटानं 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। ठाकरे गटानं दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवार बनवलंय। दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांचा सामना राहुल शेवाळे यांच्याविरुद्ध होणार आहे। राहुल शेवाळे यांनी 2014 आणि 2019 अशी 2 वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे। सध्या ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना तिकीट देण्यात आलंय। विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे ते सुपुत्र आहेत। गजानन कीर्तीकर हे शिंदे गटासोबत आहे। मुलगा अमोल उद्धव ठाकरे गटामध्ये। उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम नाराज झालेत। निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी होती। आज निरुपम मीडियाशी बोलून आपला पुढचा निर्णय जाहीर करणार आहेत। उमेदवारांच्या घोषणेवरून स्पष्ट झालंय की उद्धव ठाकरे गट काँग्रेस समोर झुकलेला नाहीये। या लिस्टमध्ये 3 जागा अशा आहेत जिथे काँग्रेसकडे उमेदवार होते। काँग्रेसकडून सुद्धा या जागांवर दावा सांगितला जात होता। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटानं अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे। काँग्रेससाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासाठी त्यांना ही सीट हवी होती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।